यस, नमस्कार. गृह अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाअंतर्गत जे सीडीपीओ पद आहे, सीडीपीओ चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर, या पदाची खूप छान जाहिरात आलेली आहे. पदांची संख्या सुद्धा छान आहे आणि अर्थातच एक विश्वासार्ह बॉडी म्हणजे एमपीएससी आयोगामार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे. बघा, जाहिरात जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांनी बघून झालेली असेल, यामध्ये कुठेही शंका नाहीये. तरी सुद्धा हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत आवर्जून बघायचा आहे, कारण यामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की ज्या तुमच्या वाचनातून सुटलेल्या असतील, त्या मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर बघा, लक्षात घ्या, ही जी जाहिरात आहे तर टोटल 258 जागांसाठीची ही जाहिरात आहे, जी की आता पब्लिश झालेली आहे. बघा, महत्वपूर्ण पद आहे. यामध्ये बरेचसे पद जरी मेन्शन केलेले असतील तरीही जे पात्र लोक आहेत या सगळ्यांना माहिती आहे. जवळपास 80 ते 85% जे लोक आहेत त्यांच्यासाठी कोणतं पद बहाल केलं, त्यांना सीडीपीओ, त्याला आपण बऱ्यापैकी सीडीपीओच म्हणतो, जरीही खूप सारे पद मेन्शन केलेले असतील तरी सुद्धा. तर बघा, या सीडीपीओ जाहिरातीचा सर्वात महत्वाचा पार्ट आहे की यासाठी सर्व विद्यार्थी पात्र नाहीये. यासाठीचा एक बेसिक क्रायटेरिया आहे, तो क्रायटेरिया आपल्याला बघायचा आहे. तत्पूर्वी ही जी जाहिरात आहे तर याचे फॉर्म भरायची सुरुवात ही 24 नोव्हेंबर 2025 पासून झालेली आहे आणि हिची जी एंडिंग आहे ती आहे 14 डिसेंबर 2025 पर्यंतच. तर लक्षात घ्या की आता जे पात्र लोक आहेत तर यांच्या बऱ्यापैकी बरेचसे लोक आहेत की यांची एमपीएससी साइडला यांनी प्रोफाईल बनवलेली नाहीये. तर यांना बरेचसे प्रॉब्लेम येऊ शकतात की ऍक्च्युअल मध्ये आपल्याला प्रोफाईल बनवायची कशी आहे, त्याच्यानंतर आपल्याला फॉर्म भरायचा कसा आहे. तर त्यासाठी आपण ग्रो अकॅडमी मार्फत एक महत्वाचा प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून देतोय. हा जो नंबर आहे 8668 बघा, 8668838588 हा जो नंबर आहे या नंबरला आपल्याला कॉल करायचा आहे. आमचे जे तज्ञ मंडळी आहे हे तुम्हाला प्रॉपरली मार्गदर्शन करणार आहे की ऍक्च्युली आपल्याला फॉर्म भरायचा कसा आहे, त्याच्यानंतर प्रोफाईल बनवायची कशी आहे. तर अजून एक नंबर तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो, यानुसार आपल्याला कॉल करायचा आहे आणि आपल्याला फॉर्म भरायचा आहे. मला वाटतं ज्यांना प्रॉब्लेम येईल त्यांनी आवर्जून कॉल करायचा आहे, तुम्हाला प्रॉपरली या ठिकाणी गायडन्स केला जाणार आहे. तर बघा, ही जी आहे तर जाहिरात आहे, या अनुषंगाने आपल्याला फॉर्म भरायचा आहे. पुढे बघा की आता या परीक्षेसाठी नेमके पात्र कोण आहे. बघा, बऱ्यापैकी जे ग्रॅज्युएट झालेले मुलं आहे किंवा एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत तर हे या परीक्षेसाठी पात्र नाहीये. हा महत्वाचा मुद्दा आहे. तर बघा, कारण ही मुळातच काय आहे, विभागीय स्पर्धा परीक्षा आहे, डिपार्टमेंटल एक्झाम आहे. डिपार्टमेंटल एक्झामला 2 डिपार्टमेंटचे लोक या ठिकाणी काय झालेले आहेत, एलिजिबल आहे. एक आहे महिला व बाल विकास विभागाअंतर्गतील संवर्ग आणि दुसरा आहे ग्राम विकास विभागातील संवर्ग. म्हणजे या 2 संवर्गातील जे कर्मचारी आहे गट क सेवेमधील हे सगळे जण या ठिकाणी काय आहेत, एलिजिबल आहे. बघा, या ठिकाणी जिल्हा परीक्षा अधिकारी, अधीक्षक वगैरे, नंतर कार्यालयीन अधीक्षक, मुख्य सेविका, समुपदेशक, संरक्षण अधिकारी, विधी सल्लागार, हे सगळे जे लोक आहेत यासाठी एलिजिबल आहे. कशासाठी? फॉर्म भरण्यासाठी. त्याचबरोबर आपण जर बघितलं ग्रामविकास विभागाअंतर्गत तर त्यामध्ये जिल्हा तांत्रिक सेवा, विस्तार अधिकारी, तांत्रिक सेवा, पशुधन सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, हे सगळे पद आहेत. तर हे लोक या ठिकाणी काय आहेत, एलिजिबल आहेत. बघा, ही जी पदांची संख्या आहे तर खूप चांगली पदांची संख्या आहे. 258 पद म्हणजे खूप चांगली जाहिरात या ठिकाणी आलेली आहे आणि नक्कीच मला असं वाटतं की एक आपल्याला किती तर जवळपास याचा जो ग्रेड पे आहे तर तो आहे S17. जे आता तुम्ही ऑलरेडी सगळेजण शासकीय सेवेमध्ये आहात, तुम्हाला माहिती आहे S17 हा एक चांगला ग्रेड पे आहे, ज्या ठिकाणी की आपण पेस केला आहे, ज्या ठिकाणी की आपण एक चांगलं फ्युचर आपला असू शकतं. तर अर्थातच आपल्याला 256 ज्या जागा आहेत याच्या संधीचं सोनं करण्यासाठी आपल्यासाठी एक चांगली संधी आलेली आहे. त्या हिशोबाने जर बघायला गेलं तर आम्ही गृह अकॅडमी मार्फत महत्वाचं की जे कोणी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक आवर्जून महत्वाचा पार्ट आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे, ती म्हणजे बॅच. बघा, गृह अकॅडमी मार्फत आतापर्यंत ज्या काही विभागीय स्पर्धा परीक्षा होतात त्यासाठी आवर्जून आपण बॅच टाकत असतो. यामध्ये आमचा हातखंडा आहे. कारण याच्या मागे रिझन असं आहे, गृह अकॅडमी मुळातच ही अधिकाऱ्यांमार्फत चालवला जाणारा हा क्लास आहे, ही अकॅडमी आहे, ज्यामध्ये की आपल्याला आवर्जून जो काही तुमचा सिलेबस आहे पेपर 1 आणि पेपर 2 तर प्रॉपरली या ठिकाणी कव्हर केला जाणार आहे. बघा, 26 नोव्हेंबरला काय आहे, संविधान दिन आहे. संविधान दिन या दिवशी आपण काय केलेलं होतं, भारताचं जे संविधान आहे त्याचा आपण स्वीकार केला होता.
त्या पार्श्वभूमीवर आपण जी फीज आहे या फीज आपण फक्त 4,999 ठेवलेली आहे, ज्याची की मुळात फी किती होती 10,000 रुपये. तर लक्षात घ्या, तर ही फीज आहे तर ती आजपासून लागू झालेली, पुढे 26 आणि 27 2 दिवस ही फीज लागू असणार आहे. जे इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी डोळे झाकून बॅच घ्यायची आहे. 100% इथे चांगला तयारी तुमची करून घेतल्या जाणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2. महत्वाचं की ही जी परीक्षा आहे, परीक्षा ही सीडीपीओ पदासाठीची आहे. म्हणून आपल्या बॅच मध्ये जी शिकवणारी मंडळी आहे तर 1 नाही 2 नाही 3 नाही तर तब्बल 4 सीडीपीओ आहेत की जे ही बॅच सगळे रेकॉर्ड करत आहेत. तर अतिशय महत्वाचं आहे, त्यांचा अनुभव आहे, त्यांचा त्यामध्ये आतापर्यंत शिकवलेला आहे, या सगळ्या गोष्टी आहेत प्रॉपरली तुमच्या कव्हर केल्या जातील. बघा महत्वाचा पार्ट की एक्झाम एमसीक्यू आहे, एक्झाम एमसीक्यू आहे, त्यामुळे तुमचे जास्तीत जास्त एमसीक्यूची तयारी सुद्धा आपण काय करणार आहे या ठिकाणी करून घेणार आहे. तुम्हाला प्रत्येक 8 दिवसाला 15 दिवसाला आपण काय ठेवणार आहे, टेस्ट ठेवणार आहे, जेणेकरून तुमची जास्तीत जास्त या ठिकाणी काय होणार आहे, प्रॅक्टिस होणार आहे, सराव होणार आहे. तर आवर्जून आपल्याला ही बॅच घ्यायची आहे. बघा ही जी परीक्षा आहे, मग या परीक्षेची जी परीक्षा पद्धती आहे तर ती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे की ऍक्च्युअल एक्झाम कशी होणार आहे. बघा या परीक्षेमध्ये लेखी परीक्षा आहे तुमची किती 400 गुणांची आणि मुलाखत आहे तुमची 50 गुणांची. म्हणजे जर बघायला गेलं तर एकूणात 450 मार्काची ही तुमची काय आहे परीक्षा आहे. तर यामध्ये जर बघायला गेलं तर बघा पुढे जर बघितलं तर काय आहे, पेपर 1 आहे आणि पेपर 2 आहे. पेपर 1 आणि पेपर 2. एक पेपर आहे प्रश्न संख्या 100 आणि गुण आहेत 200, प्रश्न संख्या 100 आणि गुण आहेत 200, म्हणजे एकूण 400 गुणांची ही तुमची लेखी परीक्षा आहे. अर्थात हे दोन्ही पेपर तुमचे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आहे, म्हणजे एमसीक्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन या टाईपचे आहे. जर बघायला गेलं तर यामध्ये जसं आता सध्या एमपीएससीला सगळ्या एक्झामला जी नकारात्मक गुण पद्धती आहे, म्हणजे त्याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टम म्हणतो, ज्यावेळेस किती आहे 25%, 0.25%. तर बघा यामध्ये काय आहे की ज्यावेळेस तुमचे 4 क्वेश्चन चुकतील त्यावेळेस तुमचा काय होणार आहे, एक प्रश्न बरोबरचा वजा होणार आहे. तर ही त्या पद्धतीची निगेटिव्ह सिस्टम आहे. लक्षात घ्या. आता महत्वाचा पार्ट आहे की बाबा या परीक्षेला आपल्याला सिलेबस काय डिफाईन केलेला आहे, हा महत्वाचा पार्ट आहे. जस्ट आपण बघायचं म्हणून बघतोय, परंतु आता सुद्धा कोणालाही या मार्क्सचं बायफर्गेशन प्रॉपरली माहिती नाही. तरी सुद्धा आतापर्यंतचा आमचा ज्या विभागीय स्पर्धा परीक्षा आहेत त्यातील जो अनुभव सांगतो त्यानुसार मी तुम्हाला या ठिकाणी मार्क्सचं बायफर्गेशन करून देणार आहे. लक्षात घ्या, तुम्हाला मराठी ग्रामर आहे, इंग्रजी ग्रामर आहे, तिसरा जो पार्ट आहे त्याला आपण जनरल स्टडीज म्हणतो, सामान्य ज्ञान आहे. नंतर शासनाशी संबंधित निवडक कायदे व संस्था. तर इथे ना ऍक्च्युली हा जो 5 पॉईंट आहे, हा जो 5 पॉईंट आहे तो मुळात नसायला पाहिजे, हा त्यातलाच हा पार्ट आहे, कारण इथे संस्थाही आहे आणि काही कायदे पण आहे. लक्षात घ्या. तर हे 4 मुद्दे आहेत तुमच्या सिलेबसचे प्रॉपरली. तर बघा हे जे तुमचा मराठी आहे तर इथे 20 क्वेश्चन असू शकतात, इंग्रजीला 20, इथे 20, आणि हा जो पार्ट आहे सॉरी कुठून इथपासून शासनाशी संबंधित निवडक कायदे आणि संस्था, तर इथे जवळपास तुमचे 40 क्वेश्चन असू शकणार आहे. म्हणजे जर पेपर 1 बघायला गेलं तर पेपर 1 हा तुमचा 100 क्वेश्चनचा असणार आहे, ज्याचे की गुण असणार आहे 200. तर लक्षात घ्या तुमचा जो सिलेबस आहे जरी हा एका पीपीटी मध्ये किंवा एका पेज मध्ये बसलेला आहे तरी त्याचा आवाका खूप मोठा आहे. बघा मराठीचं ग्रामर तर तुम्हाला प्रॉपरली करायचंच आहे, पण त्याचबरोबर तुम्हाला त्याची होकॅप सुद्धा करायची आहे. नंतर बघा इंग्रजी ग्रामर पण करायचं, त्याची होकॅप पण करायची आहे. नंतर आहे सामान्य ज्ञान वगैरे वगैरे, या सगळ्या काही गोष्टी त्यामध्ये मेन्शन आहेत. बघा ऍज अ परीक्षार्थी म्हणून मला असं वाटतं की यातला एकही पार्ट आपण सोडला नाही पाहिजे. बरेचसे लोक या गोष्टींवर फोकस करतील. माझं म्हणणे की इथे सुद्धा आपल्याला मार्क्स घ्यायचे आहे, जेणेकरून आपण कुठे रिझल्ट मध्ये असणार आहोत. गृह अकॅडमी मार्फत जी बॅच लॉन्च केलेली आहे तर मुळात तुम्हाला ह्या सगळा सिलेबस आपण ऑलरेडी तुमचा जेव्हा सिलेबस आला होता तेव्हापासून आपण बॅच रेकॉर्ड करत आहे. जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त सिलेबस आपण ऑलरेडी तुमच्या बॅच मध्ये इन्क्लूड केलेला आहे. त्या हिशोबाने तुम्हाला हे जे इथे QR कोड आहे या QR कोडला किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला तुम्हाला जायचं आहे आणि आपल्याला द गृह अकॅडमीचं आपल्याला काय करायचं आहे, ऍप डाउनलोड करायचं आहे. आणि त्या ठिकाणीच तुम्हाला महिला व बाल विकास विभाग मर्यादित स्पर्धा परीक्षा अशी टॅब दिसणार आहे, तिथे जाऊन तुम्हाला कोर्स परचेस करायचा आहे. अर्थात या ठिकाणी छानपैकी तुम्हाला ऑफर सुद्धा दिलेली आहे, त्या ऑफरचा तुम्हाला बेनिफिट घ्यायचा आहे. आणि राहिला प्रश्न या सगळ्या गोष्टींचा, तुम्ही एकदा बॅच मध्ये एनरोल झाल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल की यस मी प्रॉपर ठिकाणी आले आहे किंवा आलो आहे, तर या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे, सगळं प्रॉपरली मिळणार आहे. आणि खूप जास्त प्रमाणामध्ये क्वेश्चनची प्रॅक्टिस सुद्धा आपण करून घेणार आहोत. नंतर बघा हा महत्वाचा पार्ट आहे, आम्ही सगळे शासकीय सेवक आहोत, आपण सगळेजण आहात,
तर बघा हे सगळं आपण आतापर्यंत फक्त काय आहे की ऍज अ रुटीन म्हणून आपण या गोष्टी रजा बिजा हे ते सगळे बघितलेले आहे. आता आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने तयारी करायची आहे. यातील शब्द आणि शब्द महत्वाचा आहे. तर ध्यानात ठेवा. तर हे कायदे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपले एक नाही दोन नाही तर 4 सीडीपीओ लोक आहेत की ज्यांनी हे ऑलरेडी रेकॉर्ड करायला सुरुवात केलेली आहे. जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त कायदे तुमचे रेकॉर्ड होऊन आपल्याकडे तुमच्या ऍपमध्ये टाकण्याची आता सध्या सुरू सुद्धा आहे. तर या पद्धतीनं छानपैकी बॅच रेकॉर्ड झालेली आहे. तुम्हाला सगळ्यांना घ्यायचं आहे. हे सगळे कायदे आहेत आपण हे केलेले आहे. बघा, महिला व बाल विकास विभाग अंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असलेले कायदे व योजना हे कुठेही कोणत्याही बुकमध्ये तुम्हाला सापडणार नाही. जो त्या विभागाअंतर्गत काम करतो सीडीपीओ त्यालाच हे माहिती आहे. म्हणून तुम्हाला आवर्जून या ठिकाणी आपण ही जी बॅच आहे तर हे सीडीपीओ लोक ही काय करत आहे, रेकॉर्ड करत आहे. तुम्हाला बाकीचे सगळे जे डिटेल्स आहेत तुम्ही आवर्जून कॉल करा. तुम्हाला सगळे डिटेल्स या ठिकाणी काय केल्या जातील, शेअर केल्या जाणार आहे. तर या पद्धतीनं ही सगळी जाहिरात आहे. आपण जर तयारी करत असाल तर खूप जास्त आपल्याला पेटून उठायचं आहे आणि ही जी जाहिरात आहे यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स घेऊन आपल्याला काय व्हायचंय, पासिंग पर्यंत पोहोचायचं आहे. आणि अर्थात तुमच्या जे प्रयत्न आहे तर त्याला आमची ग्रो अकॅडमीची साथ आवर्जून द्यायची संधी तुम्ही आम्हाला दिली पाहिजे. त्या हिशोबाने तुम्हाला बॅच सुद्धा रेकॉर्ड करायची आहे. प्रोफाईल भरत असताना काही अडचण आली तर तुम्हाला कॉल सुद्धा करायचा आहे. तर काही अडचण आली तर बिनधास्त कॉल करा. आपण थांबूया आता. धन्यवाद.